पेण तालुक्यातील श्रीमती सुभद्राबाई महादेव पाटील माध्यमिक विद्यालय वरवणे येथील कर्मचारी पांडुरंग हरिभाऊ तोंडिलकर यांचा सेवापूर्ती सोहळा विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला। 26 वर्ष प्रामाणिक सेवा करून सेवानिवृत्त झाल्यामुळे विद्यालयाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊ इरणेकर, पंचक्रोशी अध्यक्ष प्रदीप पाटील, पोलीस पाटील राजीव पाटील, माजी सरपंच संदीप तोंडिलकर, सरपंच देहू वाघमारे, भगवान वेदपाटक, सदस्य मनीषा वाघमारे, अस्मिता वाघमारे, मुख्याध्यापक एबी पाटील, धामणसई मुख्याध्यापक डुबल सर, सहाय्यक शिक्षक साळुंके सर, SV पाटील, हंकारे सर, चौधरी सर, धनावडे सर, एरणकर सर, जाधव मॅडम, शाळेचे कर्मचारी वर्ग आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। पांडुरंग तोंडिलकर हे 1999 साली वरवणे विद्यालयात कर्मचारी म्हणून कामावर रुजू झाले होते। यामध्ये त्यांनी 8 वर्ष बिना वेतन प्रामाणिक काम केले होते। रस्ता, लाईट, पाणी नसताना त्यांनी त्यावेळी खूप कष्ट घेतले आहेत। शांत स्वभाव, मनमिळावू आणि कार्यतत्पर म्हणून त्यांनी सगळ्यांची मने जिंकली। आज आपली सेवा बजावून सेवानिवृत्त होत असताना त्यांचे सहकारी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले। यावेळी विद्यालयाच्या वतीने शिक्षकांनी पांडुरंग तोंडिलकर यांचा सत्कार केला। त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक सचिन धनावडे सर यांनी केले। आपल्या सगळ्यांचे लाडके नाना आज सेवानिवृत्त होत आहे। ज्यांच्या केवळ सुखद स्मृतीने हृदयाचा महासागर हेलावतो, पापण यांच्या कडा पाझरतात आणि गतकाळच्या गोड आठवणींनी मनाचे आकाश भरून येते, त्या प्रियजनांपैकीच आपण एक आहात। नानांचं एक वैशिष्ट्य आहे की नानांची नोकरी 26 वर्ष झाली असं सांगत होते। सुरुवातीचं त्यांचं कष्ट आम्ही कधीच पाहिलं नाही। मी या 10 महिन्याच्या काळात नाना ही व्यक्ती काय आहे, मी बरीच माणसं पाहिली, परंतु नाना हा चालतं बोलतं व्यक्तिमत्व मी पहिल्यांदाच पाहिलं। गावची व्यक्ती असून दुसऱ्याशी असणारं त्यांचं प्रेम हे अतिशय मोलाचं आहे। परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते हे मी ऐकले होते। खरा परीस मी कधीच पाहिला नाही, पण चालता बोलता परीस नानांच्या रूपाने पाहिला। सरपंचाच्या नात्याने मी नाना 1000 वेळा बोला असेल, जाऊ दे 8 दिवस नाही गेला काय फरक पडणार आहे, मी सरांना सांगतो। मी सरांना फोन करून सुद्धा नाना शाळेला यायचा। एखादा कार्यक्रम असला तर नाना म्हणून नाही, मी सकाळी 6 वाजता जातो, तुला 11 वाजता यायचं ना, मी 11 वाजता येईल। परंतु नानाने मला वाटत नाही मी कधी बोललो आणि एखादा सुट्टी घेतली। खूप कर्तव्यदक्ष असा माणूस, म्हणजे त्याला कामाचं एवढं महत्व आहे। शिक्षण जरी कमी असलं तरी त्याला काम हाच महत्वाचा झालाय। मी त्याला कधी बघितला तर तो तिलोऱ्याच्या विरोध पाणी आणायला जायचा, कधी सायमाचा विरोध जायचा, सतत काम करणार असला इथं काम करत होता। म्हणजे त्यांनी कधी सरपंचचा भाऊ म्हणून मला नाही वाटत सर तरी त्याचा फायदा घेतला असावा, कधीच नाही घेतला। अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।